विमा कंपनी मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आलं। उबाठा आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली। जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पीक विमा कंपनीच्या वेदर ॲपमध्ये नुकसानीची नोंद नाहीये। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही। मुख्यमंत्र्यांनी पीक विमा कंपनी कोर्टात खेचावं, उबाठा गट आणि शेतकरी संघटनेनं ही मागणी केली। या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। जळगाव शहरामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गट व शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईची अद्यापही मदत मिळाली नसून या ठिकाणी पीक विमा कंपन्या आहेत। पीक विमा कंपन्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास नकार दिलेला आहे। मला या जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना 12 आमदार, 4 मंत्री, 3 खासदार यांना सांगायचं आहे की बाबांनो, तुम्हाला स्टँडगिरी करायची असेल, काही फोटो सेशन करायचे असेल तुम्ही करा, आमचं काही म्हणणं नाही। फक्त माझ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाख रुपये अनुदान द्या, आम्हाला एवढंच सांगायचं आहे। ज्यात का आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जाब विचारण्यासाठी सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब आमचे दुःख, आमचे वेदना मांडण्यासाठी आम्ही पाटीलला त्यांच्या गावी जाणार आहोत। आम्हाला एवढं सांगायचं आहे। काल परवाची बैठक झाली मुख्यमंत्री साहेबांसोबत। मुख्यमंत्री साहेब म्हणतात पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमे द्यावेत, रक्कम द्यावी, अन्यथा आम्ही त्यांना कोर्टात खेचू। मुख्यमंत्री साहेबांनी आदेश द्यायला हवेत की कोर्टात खेचायला हवं, आमचा हा प्रतिसवाल त्यांना आहे। तुम्ही आदेश देणारे आहेत, तुम्ही आदेश द्यावेत की सदरून कंपनी पीक विमे दावे मंजूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी। जी संबंधित इन्शुरन्स कंपनी आहे तिच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आता तेच निवेदन देणार आहोत। आजच्या कंडिशनला जे 44,000 वंचित आहे त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर मी सर्वांचं बोलून झालेलं आहे। मी फक्त एकच महत्वाचा टॉपिक सांगणार आहे की जे आपल्या जिल्ह्याचे 4 मंत्री आहेत त्यांना आवर्जून आमचं मागणं आहे की तुम्हाला या शेतकऱ्यांची थोडीही व्यथा किंवा येत असेल तर यांच्याकडे लक्ष द्या, विधानसभेत आवाज उठवा। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। बातमी सुट्या दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सुट्या दुधाचे दर प्रति लिटर 10 रुपयांनी वाढलेत।